चेतक वाघुले आणि वाघेश्वरी टीमला माझी विनंती आहे की दोन्ही संघांनी संध्याकाळी यायचं आहे. संकेत बॅट्समन संकेत जतीनचे 2 चेंडू झाले आहेत. एक रनआउट झालेला आहे. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. यानंतरच्या सामन्यानंतर एक 15 मिनिटं ब्रेक असणार आहे आणि सगळ्यांना म्हणजे फक्त असंच की यूट्यूबला एक दोघांनी जेवायला जायचं, दुसरं यूट्यूब चालणार आहे. 15 मिनिटांना मॅच चालू होणार आहे. चांगला फटका मारायला बघूया. चांगला क्षेत्ररक्षण बरोबर एक धाव घेण्याची वेळ दुसरी धाव घेतो का बघूया, कारण का एक बळी रनआउटच्या रूपाने मिळालेला आहे त्यांना. पहिल्या धावेने आपलं संघाचं खातं खोललंय ते संकेत. 3 चेंडू 1 धावा. आता खेळतोय वेदांत. अतिशय चांगला खेळाडू वेदांत उगवताच आ रहा है. कोफड संघाचं बघूया वेदांत काय करतोय. चांगला फटका मारलेला आहे. 1 धाव तर मिळणारच आहे. दुसरी धाव घेतो का बघूया. आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. गचाळ थ्रो पण गचाळ झाली होती. बघूया 2 धावा घेतलेल्या आहेत. धावा झाले 4 चेंडू 3 धावा. वेदांत अतिशय सुंदर फटका मारला होता. ग्राउंड शॉट. वेदांतने मागच्या एकदा अगोदरच्या स्पर्धेत अतिशय चांगली खेळी खेळली होती. तीच खेळी त्यांना अपेक्षित कोफड संघांना. राज हा पहिला विकेट धावबाद झालेला. त्यांनी खातर घाई करायची गरज नव्हती आणि तो बाद झालेला आहे. पॅन्ट वर करायचे नाहीत कोणी. लक्षात ठेवा आईचा फुल ट्रॅक्स पॅन्ट फुल पॅन्टची मॅच आहे. नो अंडर मॅच हे लक्षात ठेवायचं कोणी. चांगला फटका मारलेला आहे. 1 धाव तर मिळणारच आहे. बघूया. चांगली फेकी केलेली आहे त्यांनी. पाच चेंडू 4 धावा. फुलटॉस बॉल आहे. बघूया. झेलबाद घेतलेला आहे. बाद झालेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे आणि तुम्हीच धावत द्या. पंच जेवायला गेले. तुम्हीच धावत द्या. तुम्हालाच बघायचं आहे. नो बॉल. 2 धावा आणि 1 एक्स्ट्रा 3 धावा.
2 धावून काढल्या तर 1 नो बॉल, असे 3 धावा. सात धावा झाल्यात. बॅट्समनचं परफेक्ट लक्ष होतं, त्याला माहिती आहे कदाचित नो मिळू शकतो म्हणून त्याने दुसरी रन घेतलेली आहे. 1 धाव म्हणजे 1 एक्स्ट्रा धाव मिळाला आहे, त्यामुळे 1 रन एक्स्ट्रा मिळालेला आहे. आणि आता फ्री हिट म्हणजे आता बाद नाही, फक्त रनआउट सोडून. आणि चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुंदर चेंडू जतीन म्हात्रेचा. 1 नो मुळे 3 धावा एक्स्ट्रा केल्या, धावा झाल्या त्या 7. जतीन म्हात्रे हा 2019 आणि 2022चा उत्कृष्ट गोलंदाज असं त्यांनी पारितोषिक मिळवलं होतं अदानी ग्रुपच्या स्पर्धेमध्ये. आता आलाय मित. बघा वटार कोफराड संघ जो असा आहे ना, हा खेळाडू आहे की त्यांचा माहिती आपल्याला काय टार्गेट घ्या. त्यांना माहिती आपण 60-65 पर्यंत जाऊ शकत. त्यांना माहिती आपण 40-45 धावा केल्या तर आपण डिपेंड करू. तसं त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी, त्यांची फिल्डिंग आहे, त्यामुळे ते जास्त काही करत नाही. राजनी थोडं रनआउट झाल्यामुळे थोडा त्यांचा परिणाम झाला, पण बघा 7 धावा झाल्यात. त्यांचा काली असंच होता, पहिला जो 7, दुसऱ्या 7, तिसऱ्या ओव्हरला शेवटच्या षटकात एका चेंडूसाठी 10 धावा, 29 रन त्यांनी त्या डिपेंड केल्या होत्या. त्यांना माहिती आहे की शेवटचं षटक आपल्याला महत्त्वाचं असते ते करत, त्याप्रमाणे ते त्यांचं गेम प्लॅनिंगप्रमाणे गेम खेळत असतात. आता गोलंदाज तो मित, ज्याने एक उत्कृष्ट झेल घेऊन नवाळ संघावर सामना जिंकला होता. कुणाल बोलिंग संघाचे कुणाल राजेश. कुणाल जेवायचं असेल तर माझे संपर्क साधावा. अतिशय चांगला फटका, मला वाटतं षटकार जातो एक, मला वाटते. ओके षटकार. वेदांत, मी सांगितलं वेदांत हा खतरनाक फलंदाज आहे, सामना कधी पालटू शकतो. भाग्येश कुठे गेला? भाग्येश वटार, भाग्येश. विपुल, उमेश नाईक यांच्या अगोदर तुम्ही व्यासपीठावर यायचं आहे. उमेश नाईक गुराडे यांनी आमच्या व्यासपीठावर यायचे तसदी घ्यावी. प्लीज यावे, बसाय थोडा 5-10 मिनिटं बसावे. संध्याकाळी मात्र दिसले पाहिजे तुम्ही. ओके. वेदांत अतिशय चांगला. बघा मी सांगितलं वेदांत जास्त काय का, त्याला माहिती आपण एक करायचं आणि 1 धाव आपल्या डिक्लेअर झोनमध्ये जाते बघूया. 1 धाव, दुसरी धाव पण मिळते बघूया, आणि डिक्लेअर झोनमध्ये केलेली आहे. अतिशय चांगलं हे घेतलं त्या विकेट आपल्या खेळणारे, त्याला माहिती आहे डिक्लेअर झोनमध्ये 1च धाव असते. धावा झाल्यात त्या 14. यश नाहीतर चुना मार तिकडे. ओव्हर झाल्यावर मारू, हा ओव्हर झाल्यावर मारू. चेंडू निर्धाव जातोय. तीन चेंडू झालेले आहेत, बघूया. चांगला फटका, बघूया. एक दर घेतलेला बघूया. बघा पहिल्या चेंडूवर षटकानंतर ते 3 चेंडूवर 1.1 चांगला बॅकअप केला मी त्यांनीच. 15 धावा झाल्यात. चांगला फटका मारेल बघूया. झेल सोडलेला आहे, खासियत आहे, झेल सुटलेला आहे. धावा झाल्या ते 16.
धावाचा 16 आणि वेदांतचा झेल सोडला. खरं म्हणजे वेदांतचा झेल. पुन्हा एकदा बघूया. आणि हा घेतलेला आहे. विशाल विचार करतोय की मी तिथून इकडे आणला आणि झेल तिकडे गेलेला आहे. विशाल टेन्शन मध्ये. दोन षटकं 16 धावा. या षटकात तब्बल 9 धावा निघाल्यात. पहिल्या षटकात षटकार मारून विपुल नाईक बांधकर असेल त्याने जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. बरोबर. त्याचा भाऊ त्याचे वडील त्याच्या मागे उभे आहेत. त्याचा फरक पडला त्यामुळे झेल घेतला. प्रकाश म्हात्रे. हा प्रणव वेदांतसाठी. वेदांत हा युवा फलंदाज अतिशय चांगला फलंदाज. प्रणव वेदांतसाठी. हो हो चांगला चेंडू आणि हा बघूया. आणि फलंदाज धाव पूर्ण होते आणि बाद. फलंदाज धावबाद झालेला आहे. काहीच मी पहिल्या चेंडूपासून बघतोय कोफाड संघ स्वतः घाई करतोय आणि हा बाद. ही खरं म्हणजे रन्स घ्यायची गरज नव्हती. चोरटी धाव घ्यायची पण वेदांतचा कॉल नको होता. पण तरी तो नॉन स्ट्रायकल धावला त्यामुळे वेदांतने स्ट्राईक सोडलं आणि हा बाद झालेला आहे. साहिल बाद झालेला. आता कोणाला फलंदाज? स्मिथ. प्रज्ञेश कॉमेंट्री बॉक्स समोर तुमची वाणी ऐकण्यासाठी मी आतुर आहोत. हो हो चेंडू निर्धाव जातोय. प्रणव यावर्षी बॉलिंग मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये फॉर्म असलेला हा प्रणव नावाची माणसं, प्रणव जोशी असो, प्रणव सगळेच काय म्हणतात जसे आज प्रथम बघा प्रथमचा दिवस चांगला होता. भले त्यांनी बॅटिंगमध्ये 2 षटकार मारले. प्रथम वाटार त्यांनी 18 दिवस प्रथम बॉलिंग यांनी पण धावा जास्त दिल्या. ओहो चांगला गचाळ क्षेत्र. विकेट किपरचं टायमिंगच नाही. विकेट किपिंग करताना विकेट किपरला वाटतं आपल्या हातातून बॉल सुटला की बॉलच्या मागे धावायचं नसते. अशी विकेट किपिंग आहे. एक एक्स्ट्रा धाव दिलेली आहे त्यांनी. प्रज्ञेश यांनी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधत आहे. हो षटकार फुलटॉस बॉल. वेदांत मी बोला ना वेदांत. जोपर्यंत वेदांत आहे तोपर्यंत सामन्यामध्ये काही होऊ शकते. बघा खेळामध्ये टायमिंगला महत्त्व असते आणि सेन्स ऑफ ह्युमर बुद्धी चालवायला लागते. बघा तो बॉल सोडल्यानंतर 1 धाव मिळाली. स्ट्राईक चेंज झाला. स्ट्राईकला कोणाला? वेदांत. आणि वेदांतने पुढच्या चेंडूवर षटकार मारला. म्हणजे मोमेंटम हा फिरत असतो. त्यामुळे कुठलाही चेंडू कसा वापरायचा ती डोकं चालवत असते. क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेट खेळायचं नसते. सेन्स ऑफ ह्युमर हा महत्त्वाचा असतो. मी प्रज्ञेशकडे आज कॉमेंट्री देतोय. त्यांनी कॉमेंट्री करायची. धन्यवाद संतोष म्हात्रे. क्वार्टर फायनलचा पहिला सामना गुरुदत्त पडाई विरुद्ध कोफराड. प्रणव यांचा पुढचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेटच्या दिशेने जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या होते ती 5 चेंडू 24 धावा. षटकातले शेवटचा चेंडू असेल. षटक हाताळतात प्रणव. सामना करतील स्मिथ. चांगला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या होते ती 3 षटकाखेरीज 24 धावा. अजून 1 षटकाचा खेळ शिल्लक. तीन षटकाखेरीज धावसंख्या होते ती 24 धावा. दरम्यान सामन्यातील
शेवटचं षटक असेल यश, फिरकीपटू यश षटक हाताळतील. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 24 धावा. शेवटचं षटक शिल्लक असेल. हाणामारीचे षटक. मोठ्या फटक्यांची गरज कोफराट संघाला. एक चांगले 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 24. अखेरचं षटक असेल. षटक हाताळतील फिरकीपटू यश आमचे भाचे. सामना करतील इन्फॉर्म बॅट्समन वेदांत. मोठ्या फटक्यांची गरज असेल. मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. चौकार षटकारांची गरज. दरम्यान पहिला चेंडू सामना करतील वेदांत. चांगला लॉफ्ट केलाय. बघूया इथे तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळेल आणि एकाच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ती 25 धावा. 3 षटक 1 चेंडू खेरीज धावसंख्या होते ती 25 धावा. क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल कोफराड विरुद्ध पडाई. यश फिरकीपट्टू एक चांगले गोलंदाज. बघूया काय करतायत. आखूट टप्प्याचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारलाय. बघूया झेल होतो का. झेल सुटतोय. एक चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, पर्यंत प्रयत्न फसतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 26. शेवटचं षटक आहे परंतु चांगल्या पद्धतीने हाताळतात यश. आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2 धावा दिल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 26 धावा. षटकातील तिसरा चेंडू सामना करतील स्मिथ. वेदांत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बघूया काय होते. आणि येथे एक चांगला झेल. प्रयत्न फसतोय. गडी बाद होतोय. वेदांत परततायत. वेदांत बाद. 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 26. आतापर्यंतचे 3 चेंडू चांगले हाताळल्यात यश यांनी. एक मोठा बॅट्समन वेदांत यांना बाद करण्यात यश मिळालंय. अखेरचे 3 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती 26. मोठ्या फटक्यांची गरज असेल. अखेर ते 3 चेंडू हाणामारीचे चेंडू. बॅट्समन हर्ष पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे परत पुन्हा एकदा झेलची संधी होती परंतु झेल सुटतोय आणि इथे मात्र 2 धावा मिळतात कोफराट संघाला. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 28. चार चेंडू धावसंख्या होते ती 28. दरम्यान 5वा चेंडू असेल यश यांचा. सामना करतील हर्ष. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि येथे एक चौकार मिळतोय. मोठा फटका होता. नक्कीच 4 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते ती 32. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चौकार मिळेल इथे. धावसंख्या 4 धावेची भर. धावसंख्या पोहोचते ती 32. 3 षटक 5 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 32. शेवटचा चेंडू असेल. बघूया काय होते. मोठा फटका येतोय का. चौकार सिक्सर. नक्कीच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एक दाखवट टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेटच्या दिशेने मारलाय. एक धाव नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरा धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यश मिळते. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. पडाई संघासमोर 4 षटकामध्ये 35 धावाचं आव्हान ठेवलंय कोफराड संघाने. 34 झाल्यात 35. 35 टू विन. पस्तीस धावांची गरज विजयासाठी पडाई संघासमोर. चेंडू 24 धावा 35. साधारणतः
9च्या सरासरीने धावा घेण्याची गरज आहे पडाई संघाला विजयासाठी. एक ऍक्टिवा गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाला सापडली तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्स आणून द्यायचा आहे. ऍक्टिवा गाडीची चावी मैदानावरती हरवलेली आहे. कमळाकर नाईक यांची गाडी आहे ती. कॉमेंट्री बॉक्स जवळ आणून द्यायची आहे. कोणाला जर ऍक्टिवा गाडीची चावी सापडल्यास कॉमेंट्री बॉक्स जवळ द्यायची आहे. 4 वाजेपर्यंत आणून दिली तरी चालेल, काही घाई नाही आहे, परंतु कोणी मिळाली तर नक्कीच समालोचन कक्षात द्यायची आहे. ऍक्टिवा गाडीची चावी हरवलेली आहे. कमळाकर नाईक यांचीच. कोफराड संघांना विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळेचा अभाव आहे, ह्याची नोंद घ्यावी. सहकार्याची अपेक्षा. आणि पडाई संघाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल पडाई विरुद्ध कोफराड. कोफराड संघाने 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान पडाई संघासमोर ठेवलं आहे. सामन्यास लवकरच सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती, आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल, यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना, मग सेमीफायनलचे 2 सामने आणि मग अंतिम सामना. अशा पद्धतीने ही स्पर्धा पुढे जाईल. पडाई संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात. क्वार्टर फायनलचा पहिला सामना पडाई विरुद्ध कोफराड. पडाई संघासमोर 35 धावांचे आव्हान. 24 चेंडू 35 धावा. प्रणव आहे खेळायला आणि दुसरं कोण मला माहित नाही. पडाई संघाचे सलामीचे फलंदाज प्रणव आणि मीत. गोलंदाजी माकवरती यश. सामना करतील प्रणव. एक चांगले नावाजलेले खेळाडू पडाई संघाचे. पहिला चेंडून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मिळतात. पहिल्या चेंडूत 2 धावा मिळतात. 2 धावेने संघाचे धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या होते ती 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. प्रणव आपला इरादा एकदम स्पष्ट करतायत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा आघात केला होता. 2 धावा मिळतील. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतील प्रणव. इथे मात्र गचाळ चेंडू खराब. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या होती ती 1 चेंडू अखेरीस 3 धावा. कोफराड संघांना अतिरिक्त धावावरती कुठेतरी कंट्रोल करावा लागेल. एक छोटंसं आव्हान आहे. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. षटकातील पुढचा चेंडू सामना करतील प्रणव. फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने मारलाय आणि पंचांचा नोचा इशारा असेल. झेल घेतला होता इथे मात्र. आणि थर्ड अंपायर धावचीच अपील केलं होतं. थर्ड अंपायरकडे जातोय. तिसऱ्या पंचांचा कॉल घेतला जाईल.
नोचा इशारा होता, पंचांचा झेल सुटला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावचीत अपील झालाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. थर्ड अंपायरचा कॉल आहे. आणि इथे धावबाद होतोय. 9चा इशारा होता, 9 चेंडू होता, परंतु धावबाद झालाय. 1+1 धावा मिळेल. अंपायरने आपला निर्णय कळवायचा, इकडे फ्री हिट असेल का. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असेल. एक चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 1 गडीच्या मोबदल्यात 5 धावा. यानंतरचा चेंडू हा फ्री हिट असेल. सामना करतील प्रणव. बघूया मोठा फटका घेतायत का. फ्री हिटचा चेंडू असेल. षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या झाली ती 1 गडीच्या मोबदल्यात 5 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतील प्रणव. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने लॉफ्ट केलाय. येथे मात्र षटकार. 6 धावा. फ्री हिटचा पूर्णपणे फायदा घेतलाय लेगच्या दिशेने. एक उंच उत्तुंग असा फटका आणि 6 धावा. धावसंख्येत 6 धावेची भर. धावसंख्या होते ती 11. 2 चेंडूचा खेळ संपतो. धावसंख्या होते ती 1 गडीच्या मोबदल्यात 11 धावा. फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका लेगच्या दिशेने. प्रणव यांच्या बॅटमधून 6 धावा. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. आपण ब्रेक न घेता मॅच कंटिन्यू ठेवणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू यश यांचा सामना करतील प्रणव. स्ट्रेटच्या दिशेने चांगला अलॉंग द कार्पेट जातोय. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या होते ती 12 धावा. 3 चेंडूचा खेळ संपतोय. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12 धावा. चांगली सुरुवात पडाई संघाची. सामना करतील जतीन. चांगला चेंडू खेळून घेतलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. चांगला चेंडू निर्धाव स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 13 धावा. यानंतरचा एक सामना मोठा सामना आहे. बिंदास सीसी वर्सेस विकास 11. विकास 11. 5 चेंडूचा खेळ संपतो. धावसंख्या झाली ते 1 गडीच्या मोबदल्यात 14 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू असेल षटकामधील. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील जतीन. आणि इथे गडी बाद होतोय. एक मोठा झटका बसतोय पडाई संघाला जतीनच्या रूपात. चांगला चेंडू होता. चांगलं यष्टिरक्षण. चांगला झेल आणि गडी बाद होतोय. धावसंख्या होते ती 1 षटक. 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. चांगली सुरुवात पडाई संघाने केलेली आहे, परंतु 2 मोठे झटके पडाई संघाला मिळालेत. एक षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 14 धावा. अजूनही 3 षटकामध्ये 21 धावांचे गरज
पडाई संघाला 18 चेंडू 21 धावांची गरज. अजूनही इन्फॉर्म बॅट्समन प्रणव मैदानात. जतीनची जागा घेतील एक डावखुरे फलंदाज स्वप्नील. मोठे नावाजलेले आणि अनुभव खेळाडू आहेत पडाई संघाचे. नक्कीच इथे मोठ्या फटक्यांची गरज जरी नसली तरी सुद्धा एकेरी दुहेरीची गरज आहे. स्वप्नीलला स्टँड द्यावा लागेल संघासाठी. बॉलर नेम प्लीज. दुसरं षटक हाताळतील हेमंत. सामना करतील प्रणव. चांगली खेळी करतात आपल्या संघासाठी. 18 चेंडू 21 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि येथे एक मोठा उत्तुंग असा षटकार. 6 धावा. मोठा फटका. 6 धावा. धावसंख्या होते ती 20. पहिल्या चेंडूवरती एक मोठा आघात केला आणि ते 6 धावा मिळतील. प्रणव आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करताना प्रणव त्यांच्या खेळीतील हा दुसरा षटकार. धावसंख्या झाली ती 20 धावा. एक षटक एक चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 20 धावा. पुढचा चेंडू. सामना करतील प्रणव. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. एक धाव मिळते. एक धाव निर्धारित स्वरूपात मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 21 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी होती. यष्टिरक्षकाला काही जमलं नाहीये. निर्धारित स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 21 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. सामना करतील डावखुरे फलंदाज स्वप्नील. क्षेत्ररक्षणात बदल करताना पुढचा चेंडू. सामना करतील डावखुरे फलंदाज स्वप्नील. चांगलीच एक धाव घेतली आहे. चांगला खेळ करतायत. माहिती आहे ते संघाला मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. स्टँड देणे महत्वाचं आहे. तेच करतायत स्वप्नील. एक धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 22 धावा. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज. प्रणव एक इन्फॉर्म बॅट्समन. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. अजूनही मैदानात आहेत. बघू येथे काय करतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. एक धाव घेतल्या. दुसरा धावेचा प्रयत्न. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे गडी बाद होतोय. या धावेची काहीच गरज नव्हती. कॉल चुकतोय आणि गडी बाद होतोय. स्वप्नील एक मोठा हादरा पडाई संघाला. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता स्वप्नील यांचा आणि स्वप्नील बाद होत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. येथे मात्र खराब चेंडू. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या झाली ती 24 धावा. चार चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 24 धावा. सुंदर चेंडू. चांगला चेंडू होता. यष्टिरक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. दरम्यान पुढचा चेंडू. चांगला चेंडू मारलाय. एक धाव नक्कीच मिळेल आणि प्रणवने एकच धाव घेतली. चांगला कॉल. येथे एकेरी दुहेरीचीच गरज आहेत. षटक संपते. 2 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 25 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज पडाई संघाला. प्रणव एक चांगला खेळ करतायत. अजूनही मैदानात आहेत. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
बॉलर नेम प्लीज. संघासाठी 30 रन. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पार्थ. खराब चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. धाव संकेत एक अतिरिक्त धावेची भर. समीकरण बदलते. 12 चेंडू 9 धावा. बारा चेंडू मध्ये 9 धावांची गरज पडाई संघाला. पुन्हा एकदा खराब चेंडू. सलग 2 खराब चेंडू. धाव संकेत धावेची भर. बिंदास सीसी आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बिंदास सीसी आणि विकास 11 संघाच्या दरम्यान पडाई संघाचा खेळाडू बाद होतोय. भाऊजी काय बरं का? मस्त एकदम. आराम का? 2 दिवस पाहिजे नाही जेवले का? टोप्या कोणी उचलले तिला? ओहो विशाल बघूया काय करतोय. धवलने झेल घेतलेला आहे. विशाल बाद. बघा सामना कधी बदलू शकतो. सामन्यामध्ये कधी रोमांचक येऊ शकतो. सामना हा सामना असतो. क्रिकेटमध्ये कधी वेळ काळ काय सांगून येत नाही. किती बॉल किती पाहिजेत निलेश? 10 बॉल 8 धावा. बघा सामना कशी कबड्डी कशी होत. दोन्ही संघा नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा सामन्यामध्ये काही मजा ट्विस्ट टर्निंग पॉईंट कधी येऊ शकतो. आता यश उतरलेला आहे. 10 चेंडू 8 धावांची गरज. म्हणजे बॉल जास्त आहेत रन्स कमी आहेत. पंचांनी वाईट दिलेला आहे. वाईट नाही. गुड गुड हे खेळाडूवृत्ती. स्वतः बॅट्समॅनने सांगितलं की माझ्या पायाला बॉल लागलेला आहे. 9 चेंडू 8 धावा. थोडं प्रिडिक्शन आता वाढत चाललंय. टेन्शन वाढत चाललंय. यश नाईक माझ्याशी भेटायचं आहे. तू भेटा जरा 5 मिनिट बस इकडे. स्क्वेअर मारा. नऊ चेंडू 7 धावा. नऊ चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा वाईड. स्क्वेअर मारा. हा हे षटक संपलं. हा सामन्यानंतर लगेच नाणेफेक होते. नऊ चेंडू 6 धावा. 2 मिनिटं विरो. हा सामना संपू देतो मी. डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धाव मिळालेला आहे. 8 चेंडू 5 धावा. आठ चेंडू 5 धावा. आठ चेंडू 5 धावा. सेन्स ऑफ क्रिकेट
7 चेंडू 4 धावा. 7 चेंडू 4 धावा. सात चेंडू 4 धावांची गरज. तीन धावांची गरज. षटक संपलेला आहे. 6 चेंडू 3 धावा. सहा चेंडू 3 धावांची गरज. पाच चेंडू 2 धावांची गरज. पाच चेंडू 2 धावांची गरज जिंकण्यासाठी पडाई संघाला. आणि सामना आता हा बघूया. एक धाव तर पूर्ण केला. सामना हा बरोबरीत झालाय. म्हणजे पडाई संघ हरू शकत नाहीये. 4 चेंडू 1 धावा. जर चारही चेंडू निर्धाव केला तर टाय होऊ शकते आणि मग सुपर होऊ शकते. बघूया. 4 चेंडू 1 धावांची गरज. वाईट सामना संपलेला आहे. आणि मी नाणेफेकीसाठी हे करतो. नाणेफेकीसाठी आणि कोपराड संघाने जाताना मोमेंटम घेऊन जायचं आपलं. नाणेफेकी दोन्ही कर्णधारांना बोलवत आहे. छाप जिंकलं काय नाणेफेक जिंकलं काय घेतोय. सगळे घेतात तशी फिल्डिंगच घेणार. मागच्या सामन्यात मी बॅटिंग करून नंतर फिल्डिंग करताना रोखलं होतं. असं काय ठरवलंय की यांना किती धावांमध्ये रोखणार. नाही, आम्हाला कोफराला नाही रोकायचं आहे. पहिलं विरूला रोकायचं आहे. विरूला रोखल्यानंतर आम्ही कोफराला